प्लेचं षटक त्यानंतर आलेलं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, ही दोन षटकं जी आहेत ही खूप मौल्यवान षटकं आहेत. इथून एक चांगलं फाउंडेशन प्रत्येक संघाला नक्कीच रचण्याची ती संधी असते. मात्र चांगलं षटक मोफास मी तर मला या ठिकाणी वसेपाडा या टीमचं कौतुक नक्कीच केलं जाईल. मात्र आता जर आपण पाहिलं प्रशांत एंड चेंज झालाय. मी हा देखील उल्लेख तुमच्याजवळ केला होता की दोन्ही एंडनं आपण ही स्पर्धा पाहतोय, त्याच्यामुळे कुठल्या एंडनं ॲग्रेसिव्ह खेळायचं आणि कुठल्या एंडनं मात्र डोकं शांत ठेवून खेळायचं आहे. क्रॉस बॅटेड फटका आपण पाहतोय, चेंडू हवेत, मात्र अगदी त्या ठिकाणी फिल्डर होता त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू बाउंड्री रनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले पहा डेबिन लाईव्ह वरती. ज्या पद्धतीने आसिफना फटका खेळवता, अत्यंत दर्जेदार बॅटिंग करण्यामध्ये वाकबगार खेळाडू, तंत्र खूप चांगलं आहे. आकुटाबद्दल चेंडू आहे, बॅकफुटला गेलाय, बॉडीला रोल केलाय, बॅटसेट खूप चांगला आहे. चेंडू स्क्वेअरच्या दिशेनं अतिशय दर्जेदार षटकार आसिफ शेखच्या बॅटमधनं. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागेल, हे आसिफला खूप चांगलं माहिती आहे. दुसऱ्या अँगलने देखील पाहू शकता, शानदार बॅटिंग, तंत्र खूप चांगलं आहे. क्रीजचा वापरही अप्रतिम झालाय आणि छान फटका सजवला, चेंडू गेला डी स्क्वेअर लीगच्या दिशेनं 6 धावां करता. खूप चांगला स्ट्रोक खेळला गेला. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच कमी धावा आपण पाहिला, मात्र ह्यावेळेस बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकाचा योग्य तो वापर. इथे मात्र एक देखणा चौकार आपण पाहिला. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NCC चषक 2025 मधील हा आपण पहिला षटकार या ठिकाणी आपण पाहिला. धावा झाल्यात फळकावर, त्या म्हणजेच 10 धावा या फळकावर पाहायला मिळत आहेत. एका साईडला टीम 94 धाणीव, तर एका साईडला आपण पाहतोय मोफास वसई फाटा. हे दोन संघ आपण पाहतो आमने सामने. चांगला चेंडू आहे, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता ऑफ स्टिपच्या थोडासा बाहेर, आणि चांगल्या पद्धतीने चेंडूला मात्र एक दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. योग्य ते क्रिकेट सिंगल कन्वर्ट केला गेला, स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं. धावा झाल्यात फळकावर ते 11. अकरा धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. आसिफ 8 वरती बॅटिंग करतोय. विलास लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. यॉर्क करण्याचा प्रयत्न जेव्हा होतो निश्चितच तिथे थोडासा फसला गोलंदाज आणि लेग स्टंपच्या बाहेर चेंडू गेला. वाईट बॉलचा इशारा. मोफास संघानं आपला रिव्ह्यू गमावलाय. महत्त्वाचं म्हणजे मोफास वसई फाटा संघानं सुरुवात खूप चांगली केली. त्यानंतर आसिफ शेखच्या पाठमधनं अतिशय दर्जेदार षटकार आलाय. धावफलक धावा 12 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 6 षटकांचा सामना. विलास ते दर्जेदार फटका, कमरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार जाईल यात काही शंका नाहीये. यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती मंगेशने दाखवली आपली हुकूमत. चेंडू सीमारेषा पार, खणखणीत चौकार. आणि काय तो फटका खेळला इनफिल्डच्या अगदी वरून तो फटका कन्वर्ट केला गेला 4 धावांसाठी. अप्रतिम फटका हा खेळला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. जागा बनवली होती, जागा त्या ठिकाणी बनवली होती, सफल झाला होता आणि स्कूप मध्ये हा चेंडूला खेळायचं होतं. मात्र चेंडू आउटसाइड लेग स्टंप. पंच वळतायत, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्येमध्ये भर होईल. धावा झाल्या आहेत त्या 17 धावा. एक प्रश्न आपण नोट केलं तर एक चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते टीम 94 धाणीव या टीमचं. लेफ्ट हँड राईटचं कॉम्बिनेशन आणि सध्याच्या घडीला हे खेळपट्टीवर खूप महत्त्वपूर्ण असेल. बाउन्सर टाकला टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू इथे हलकासा बॅटला लागला, त्याच्या डोक्याला लागला आणि तिथून पॉईंट चित्रामध्ये गेलाय. एकेरी धाब्याने टीम 94 धाणीव संघ पोचला 18 वरती. ऍक्शन रिप्ले पहा DBN लाईव्ह वरती. खूप चांगला बाउन्सर होता. टप्पापर्यंत चेंडू उसळी घेतोय. ज्या हिरव्या गवताची आपण चर्चा केली होती त्याचा फायदा मिळतोय. चांगला बाउन्स आहे आणि आता बॅट्समनची नजर नव्हती चेंडूवरती, त्यामुळे हा चेंडू खूप छान पद्धतीने टाकला होता गोलंदाज विलासनं. धापलकर ती धाबायत 18 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. टीम 94 धाणीव. आसिफ शेख 8-3 चेंडूमध्ये. मंगेश यादव 6 वरती घेतोय आणि दुसऱ्या विकेटसाठी भरत महत्त्वपूर्ण भागीदारी, अतिशय महत्त्वाची भागीदारी टीम 94 धाणीव संघासाठी. पार्टनरशिप सर अपेक्षित आहेच यावेळेस. हा स्कूपचा फटका आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून सरळ चेंडू निघून जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
आसिफचं तंत्र खूप चांगलं आहे. यापूर्वी त्यानं पॉपुलचा फटका देखील दर्जेदार खेळला होता. त्यानंतर आता दिलस्कूप आहे का हा बघा कशा पद्धतीने खेळ आहे. दिलस्कूप फटका चेंडू आपल्यापर्यंत येऊन दिला. पोझिशनमध्ये होता बॅट्समन फायलेगच्या क्षेत्र सर्कलमध्ये त्याचा फायदा उठवत चेंडू फायलेगमध्ये खेळलेला आहे. आसिफ शेख दुहेरी अंकामध्ये सुरक्षित पद्धतीने चेंडू खेळून काढा एकेरी धाव घेतली जाते. याचा अर्थ भरत सेन्सिबल बॅटिंग करत असताना आसिफ शेख आपला संपूर्ण अनुभव पणाला लावतोय. आता पण नेत्रदीपक बॅटिंग केले. 5 चेंडूमध्ये 13 धावफलकावरती 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलका दाबा 23 आहेत एका गटाच्या मोबदल्यामध्ये टीम 94 दानीव. एका साईडला असं देखील म्हणू शकतो आपण प्रशांतजी की कुठेतरी एक कॅल्क्युलेट क्रिकेट मी तर म्हणेल या ठिकाणी नासिफ माफ करा आसिफ यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कारण पाहिलं की दुसऱ्या षटकातील तो अंतिम चेंडू आहे. फक्त सिंगल कन्वर्ट केला. पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली. कारण सगळ्यात जी पहिली विकेट पडली गेली होती ती विश्वनाथ जाधव यांची. ही विकेट खूप महत्त्वपूर्ण होती टीम 94 धानीव या टीमसाठी. इथून मात्र जी कामगिरी विश्वनाथ जाधव यांना खेळपट्टीवर करता आली नाहीये ती कामगिरी मला करायची आहे हे मात्र कदाचित आसिफ त्या खेळपट्टीवर दर्शवतोय. आणि बरंच जेव्हा विश्वनाथ जाधव सारखा हुकमाचा एका डगआउटमध्ये जातो तेव्हा आसिफ शेखची जबाबदारी वाढते. व्यक्तिगत 13 धावसंख्येमध्ये खेळतोय. 5 चेंडूंना सामोरं गेल्या. या बघा हा पहिला गडी बाद झाला होता. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये काय घडलं होतं ते दाखवण्याचा प्रयत्न DBN लाईव्हची टीम करते. त्यानंतर व्यवस्थितचा फटका खेळण्यामध्ये बाद झाला विश्वनाथ जाधव. काही अपील आपण बघितले. खूप चांगली गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर शानदार बॅटिंग करत असताना आसिफच्या बॅटमधनं षटकार. आणखीन एक दर्जेदार फटका मंगेशच्या बॅटमधनं कव्हरच्या डोक्यावरून इनफिल्डवरून खेळलेला अत्यंत दर्जेदार फटका. नेत्रदीपक बॅटिंग केले आज आसिफनं. त्यानंतर स्कूप करत असताना दिल स्कूप चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेनं. बॅटिंग बॉलवेमध्ये जी बॅटिंग झाली बॅटरने जी कामगिरी केली त्या DBNने तुम्हाला दाखवले. धावफलका दाबा 23 एका गटाच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. टीम 94 दानीव फिलहाल पहले बल्लेबाजी कर रहे. सतीश गेंदबाजी करने के लिए तैयार है. इंपॉर्टेंट मुकाबला नारिगा का खूबसूरत मैदान. स्कोर 23 रन 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ. आसिफ शेख का 13 पर बल्लेबाजी कर रहे. टॉस गेंद कहाँ खेलना चाहते थे फाइन लेग पर और गेंद आई है मिड विकेट पर तो जल्दी खेले. भरत जी जल्दी खेले इसीलिए गेंद जो है ना बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई है. और आसिफ यहाँ से बिल्कुल निराश दिखाई दे रहे हैं. मौका था अवसर था खुशी आई थी लेकिन उसका फायदा आपने नहीं उठाया. म्हणजेच त्याचं बोलण्याचं मत कदाचित असं असेल प्रशांत की हा चेंडू परत परत येणार नाही आपल्यासाठी. ही संधी एकदाच येते आणि ती संधी मात्र मी गमावले. पुलर लेनचा चेंडू होता आणि क्रॉस बॅटेड नक्कीच प्रशांतजीनं म्हटलं की फाईनच्या क्षेत्रामध्ये खेळायचा होता. मात्र बॅट्समॅन जो आहे तो लवकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस पिक करायचं होतं. आणखीन एक ब्लँक स्ट्रोक खेळला गेलाय. आणखीन एक चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. धावा झाल्या आहेत त्या 24 आणि 24 या धावसंख्येवर टीम 94 धानीव एक गडी बाद पाहायला मिळत आहेत. मंगेश गेंद को रीड नहीं कर पा रहे और अपने स्ट्रोक खेलने की कोशिश करते हुए. फ्रंटलाइन गेंदबाज सतीश गेंदबाजी कर रहे कॉम्बॉक्सिन से और नितिन पाटिल नितिन गणपत पाटिल कॉम्बॉक्स एंड से गेंदबाजी हो रही है. पहले एंड से गेंदबाजी होते हुए गेंदबाज सतीश इस बार खींच के ऑन साइड पर लेके गए. स्क्वायर लेग पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड किया गया. 1 रन देने का मौका. बल्लेबाज मंगेश यादव का भरत एक बहुत अच्छा स्ट्रोक था जिन्होंने कमर के ऊपर से खेल दिया. उसके बाद में बहुत हड़बड़ाहट के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. तीसरा ओवर प्रगति पर है. टीम 94 धानीव 25 रन 1 विकेट के नुकसान पर. म्हणजे प्रशांतजी मोजून मापून गोलंदाजी होत आहे मैदानाच्या आतमध्ये. खरोखरच जी लाईन तर आपण प्रशांतजी पाहतोय कारण विकेट टू विकेट मारा करताना कुठलाही गोलंदाज आतापर्यंत आपण पाहिला नाहीये. या ठिकाणी मोफास वसईपाडा या टीमचा एक योग्य ती गोलंदाजी आणि एक धारदार गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिले. पहिले विकेट विश्वनाथ जाधव. त्यानंतर मात्र हा जो डाव साभारलाय तो अतिशय सुंदर. एक चांगली पार्टनरशिप कारण पहिली विकेट पडली होती जवळपास अकाउंट विकेटनं ओपन झालं होतं 94 टीम धानीव यांचं. त्यानंतर मात्र एक चांगली पार्टनरशिप आपण या ठिकाणी पाहतोय. 25 धावांची पार्टनरशिप. शॉट बॉल होता बॅकफुटला गेला. चेंडूला फक्त हलकसं ढकलून देण्याचं काम केलं गेलं. पॉईंट रिझनमध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. त्या ठिकाणी सिंगल मिळेल. या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट. सिंगलनं मात्र धावसंख्या होते ती म्हणजे 26 लॉस ऑफ 1 विकेट.
परंतु इस मुकाबले में आसिफ शेख की बल्लेबाजी बहुत उम्दा, 7 गेंदों में 15 स्ट्राइक रेट देखा जाता है। स्ट्राइक रेट बहुत अच्छा, स्कोर 26, 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है। सतीश अपनी बॉलिंग मार पतंगा। सतीश राजभर ऑलराउंडर खिलाड़ी है वो पास के। इस बार भी टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, गेंद बाउंड्री की तरफ जाते स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। बहुत तेजी के साथ गेंद को फील्ड किया गया, थ्रो किया गया, वो खतरा था। जान हथेली पे लेके भाग रहे थे इस वक्त आसिफ शेख, बच गए हैं। तीसरा ओवर प्रगति पर है। एक्शन रिप्ले में देखिए, थ्रो आया था, आसिफ भाग रहे थे, यहां मौका था सतीश राजभर भाई, बिल्कुल मौका था। अगर यहां से गेंद को थ्रो करते तो आसिफ जी जाते डगआउट की तरफ, लेकिन आपने थ्रो क्यों नहीं किया उसके बारे में एक बार बहुत सारी चर्चा होगी। बहुत बढ़िया खेल मैदान के अंदर होता हुआ। यावेळेस ऑन साइडला फटका चांगला, मागे मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहे आणि अगदी त्याच्या हातामध्ये मात्र हा झेल पाहायला मिळतोय। फलंदाज बाज दुसरा धक्का पाहायला मिळतोय। टीम 94 धाणीव। दमदार भारी अंगारे आमचे खेळाडू कट्टर, खेळाडू कट्टर। मंगेश यादव 9 रन बनाए, 10 गेंदों का सामना किया। डिबिन लाइव पर आप देख सकते हैं फिलहाल एक्शन रिप्ले। बल्लेबाज मंगेश यादव बैक टू द पेवेलियन क्यों जा रहा है उसकी वजह, आज इन्होंने 90 का स्ट्राइक रेट, 9 रन बनाए, 10 गेंदों का सामना किया। और डिबिन पर देखिए इस वक्त एक्शन रिप्ले, बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं। मंगेश, हमेशा हमने देखा कि इस प्रतियोगिता में, इस मुकाबले में इन्होंने अभी फ्रॉम द बॉडी गेंद को खेला, गेंद की लाइन में नहीं आए, खड़े खड़े खेलने की कोशिश। स्क्वायर लेग पर बहुत ही बेहतरीन कैच लपक लिया, शिवा वहां मौजूद थे, बहुत ही अच्छा कैच। और दूसरे विकेट का पतन। भरत, इस प्रतियोगिता में अब धानिव के उम्मीदों को लगता हुआ दूसरा झटका। आणि प्रशांतजी, एक जर सांगायचं गेलं तर तुकाराम सरांनी जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली त्यानुसार जो धाणीव संघ आहे, टीम 94 धाणीव संघ, हा संघ डिफेंडर चॅम्पियन होता। जी माहिती तुकाराम सरांनी दिली होती आपल्यापर्यंत, म्हणजेच एका बाजूने आपण जी धावसंख्या पाहतोय, जवळपास धावा फलकावर आपल्याला 28 पाहायला मिळत आहेत। 6 षटकांची आपण ही मॅच पाहतोय। इथून एक मॅक्झिमम टार्गेट 50 ते 55 धावा अपेक्षित असतील, कारण ज्याप्रमाणे डिफेंडर चॅम्पियन म्हणून 94 टीम धाणीव या टीमला आपण पाहतोय, त्यानुसार त्यांच्याकडे ती गोलंदाजी अटॅक चांगल्या प्रकारे असतील, एक आपण तो अंदाज घेऊ शकतोय। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, आपण पाहू शकाल। धोनी एंड या ठिकाणी खेळायचं आहे। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NCC चषक 2025 सुवर्ण वर्षाच्या दिशेने आपण ही वाटचाल पाहतोय। मात्र ही 26 वर्षाची क्रिकेटची आपल्याला एकजूट हे नारंगीच्या मैदानावर पाहायला मिळते। नारंगी ग्रामस्थांची 26 वर्षाची एकजूट। यावेळेस मोठ्या फटक्यामध्ये खेळायचं होतं, बॅट आणि बॉलचा प्रॉपर करेक्शन त्या ठिकाणी झालं नाहीये। चेंडू पडल्यानंतर मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये येऊन विसावतोय। डॉट बॉल पाहायला मिळतोय। मुन्ना बहुत बढ़िया गेंदबाजी करे, टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है। आसिफ शेख ऑनसाइड पर खेलना चाह रहे थे, इस बार ऑनसाइड पर अच्छा स्ट्रोक है और स्क्वायर लेग पर बाउंड्री पर शेबा मौजूद है। थोड़ा सा फंबल में, चाहे तो दूसरा ले सकते थे, लेकिन जय विश्वकर्मा बड़े स्ट्रोक खेलने के लिए जाने जाते। मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए स्कोर 29 से 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर है। मुन्ना का ये ओवर बहुत अच्छा साबित हुआ है अभी तक। भरत केवल 1 रन खर्च किया 2 गेंदों में, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। नक्कीच चांगली गोलंदाजी आहे, कुठेतरी वापसी करण्याचं काम या ठिकाणी पुन्हा एकदा मोपास वसेपाट हा संघ करतोय। जय विश्वकर्मा, मी बऱ्याचशा मॅचेस पाहिल्यात प्रशांतजी, ज्यावेळेस विश्वनाथ जाधव डगआउटमध्ये असतात त्यावेळेस जी टीमची जबाबदारी आहे ती जबाबदारी बऱ्याचदा जय विश्वकर्मा यांनी स्वीकारली। ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमधून फिल्डर येतोय वेगानं, चेंडूला फील्ड करतोय, थ्रो येईपर्यंत सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाला। आता कुठेतरी नक्कीच ही एक स्कोरबोर्डची जबाबदारी आपण जय विश्वकर्मा यांच्या खांद्यावर पाहू शकतोय। और एक तरफ आसिफ शेख है, बहुत उम्दा बल्लेबाजी के 9 गेंदों में 16 रन बनाए, स्कोर 30 रन 2 विकेट के नुकसान पर। मुन्ना, ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी। क्रिस के गहराई का इस्तेमाल करने की कोशिश आसिफ शेख द्वारा इस बार फॉलो किया गया था। मुन्ना ने बेहतरीन गेंदबाजी कर, एक्शन रिप्ले में देखे क्या कमाल की गेंदबाजी करे मुन्ना। इस ओवर में 2 दिग्गज खिलाड़ी है, उसके बावजूद उनको खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, आम बॉल था। दोबारा उसी अंदर से एक बार फिर गेंदबाजी करने की कोशिश, मौका मिला,
और बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ। शोभा बहुत बिजी लग रहे हैं आज, लगातार उनकी तरफ गेंदें आ रही है। 2 रन मुकम्मल किए गए और 2 रनों के साथ स्कोर अब आगे बढ़ता है। चौथे ओवर में रन संख्या फिलहाल 32 रन, 2 विकेट के नुकसान पर। 4 षटकांचा खेळ, चौथं षटक आपण पाहतोय आणि जवळपास स्कोरबोर्ड जो दिसायला होता तो नक्कीच मी तर म्हणेल आतापर्यंत तरी व्यवस्थित आहे। 32 धावा आहेत, 2 विकेट मात्र गमावले आहेत त्या टीम 94 धानीव या टीमनं। मात्र एक आसिफ आतापर्यंत तग धरून आहे खेळपट्टीवर, ते चांगला चेंडू पाहायला मिळतो। पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा आत वळतोय प्रशांतजी, हा देखील चेंडू थोडासा खाली बसलाय। सुंदर षटक, एंड ऑफ द ओव्हर नंबर 4। 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होत आहे आणि फलकावर आपण धावा पाहतोय टीम 94 धानीव 32 धावा, 2 गडी बाद। डीजे आतापर्यंत एका बाजूने आपण जी गोलंदाजी पाहिले प्रशांतजी, खरोखर धारदार गोलंदाजी, म्हणजे कुठल्याही बॅटरला या ठिकाणी खुलून बॅटिंग करण्याची संधी आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजांना दिली नाहीये। बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है, टीम बीटिंग हो रही है, चर्चा हो रही है। 5वां ओवर लेके कौन आएगा? 32, 2 विकेट के नुकसान पर। नारंगी ग्रामस्थ का क्रीडा मंडल प्रेसिडेंट एससी चषक 2025 आज का पहला दिन। सुबह के सत्र में भरत जी बहुत ही शानदार उद्घाटन समारोह हुआ मेहमानों के कर कमलों से, और उसके बाद में अब पहला मुकाबला मोपत टीम ने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का फैसला और सद्दाम ने अच्छा स्टार्ट करके दिया था। 1 ओवर 4 रन और एक बहुत ही महत्वपूर्ण सफलता। विश्वनाथ जाधव का बेशकीमती विकेट इन्होंने प्राप्त किया था। 4 ओवर के बाद रन संख्या 32, 2 विकेट के नुकसान पर टीम 94 धानीव। भरत यहाँ से ये ओवर जो है ना सद्दाम का बहुत इंपॉर्टेंट है। 2 दिग्गज खिलाड़ी आसिफ शेख जो है इस वक्त सेट बल्लेबाज है, 12 गेंद में 18, और जय विश्वकर्मा बड़े स्ट्रोक खेलने के लिए माहिर खिलाड़ी हैं। इथून कदाचित थोडंसं गेअर शिफ्ट करेल नो डाऊट, कारण एक टार्गेट कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये फिट केलं असेल की 6 ओव्हरच्या मॅचेस खेळायचे आहेत आणि या 6 ओव्हरमध्ये किती टार्गेट या नारंगीच्या मैदानावर असायला हवं हे अगोदर कदाचित प्लॅनिंग झाली असेल। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, रॅटमोर मारा खेळा होता, शॉर्ट बॉल होता, आडव्या बॅटने या चेंडूला ऑन साईडला टर्न केलं गेलं, फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये चांगल्या चेंडूला स्टॉप केलं गेलं, त्या ठिकाणी फक्त सिंगल मिळेल। ही गोलंदाजी आहे, प्रत्येक बॅटर प्रयत्न करतोय की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकायचं आहे, मात्र जी गोलंदाजी होते बॅटरच्या रेंज पासून भरपूर लांब ठेवलं जातं प्रशांतजी, और विकेट से बाउंस भी मिल रहा है। उच्च कद के गेंदबाज सद्दाम तो अपने कद का अच्छा फायदा उठाते हुए हाई एक्शन से गेंदबाजी कर रहे हैं। सामने बल्लेबाज स्ट्राइक करने पर आसिफ शेख, इस बॉलिंग 118 स्कोर 33 पर 2, 5th ओवर इन प्रोग्रेस। सद्दाम ऑन इस बॉलिंग मार्क, थर्डमैन एक कली पर खिलाड़ी मौजूद है, पॉइंट स्ट्राइक कवर लॉन्ग ऑफ, ओह दैट्स अ ब्यूटीफुल डिलीवरी। सद्दाम सटीक लाइन के साथ तीखी गेंदबाजी कर रहे हैं, घातक गेंदबाजी कर रहे हैं। 8 गेंदों में 5 रन और आसिफ अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने का प्रयास कर रहे हैं। देखिए क्रीज के कोने का इस्तेमाल किया गया था, गेंद का टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के ऊपर, वहां से गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आई। एक्सीलेंट बॉलिंग बाय सद्दाम, एक्सिलेंट बॉलिंग खरोखरच प्रशांतजी। यावेळेस ऑफसाईडला कट करतोय, इनफील्डच्या वरून चेंडू, आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डर चेंडू लाडवण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी, मात्र काय हा चेंडू अडला गेलाय की चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। यस इट इज चौकार, 4 धावा, चौकार मिळेल या ठिकाणी। हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, हरी सामना रंगणार हाय। शुक्रिया डीजे, वेलकम बैक। देखिए ऑफ स्टंप के बाहर गेंद रूम मिला था, उसका भरपूर फायदा उठाया और गेंद को थर्ड बॉडी लाइन के बाहर भेज दिया बल्लेबाज आसिफ शेख ने। 22 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 14 गेंदों का सामना किया, स्कोर 37 पर 2। इस बार भी गेंद अंदर की तरफ आई, गली पर खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया है। डायरेक्ट हिट करने की कोशिश गली के खिलाड़ी द्वारा, 1 रन के साथ 5वें ओवर में स्कोर 38, 2 विकेट के नुकसान पर। आसिफ शेख 23 पर केंद्र है, जय विश्वकर्मा 2 पर। अभी भी जय विश्वकर्मा ने भरत जी वो गेयर चेंज नहीं किया है। नक्कीच मी मगाशी म्हटलं होतं प्रशांतजी की इथे गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे कुठेतरी, कारण 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि जी धावफलकाला फलक दिसायला होता तो दिसत नाही आहे। हा चांगला फटका आहे, मात्र डीप मिड विकेटला प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे, इथे देखील सिंगल मिडे डबलचा कॉल येते आहे, एकाला परतावं लागेल ही विकेट। कदाचित मला तरी असं वाटते की जय विश्वकर्मा यांना स्ट्राईक हवी होती, या कारणास्तव आसिफ यांची विकेट सॅक्रिफाईस केली गेली।
दादा हे छान, दादा हे छान. चर्चा हीच बाजूत, चर्चा हीच शुक्रिया डीजे बाजूत. आसिफ 15 गेंदों में 23 रन 39 3 विकेट के नुकसान पर ये बल्लेबाज भी आ रहे हैं। डिबेन लव की टीम बिल्कुल बहुत ही बढ़िया काम करती हुई लाइव टेलीकास्ट स्वर्गीय नितिन गणपत पाटिल पावलिन से वो खिलाड़ी मैदान के अंदर आ गया और नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने नंदन विश्वकर्मा, दो तजुर्बेदार खिलाड़ी मैदान के अंदर अजय विश्वकर्मा और नंदन विश्वकर्मा। मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू, सब कुछ तू ही तू मैदान के अंदर जय विश्वकर्मा, नंदन विश्वकर्मा और सद्दाम कमाल का काम कर रहे हैं। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, हवा में उछाला, बहुत अच्छा स्ट्रोक लॉब किया, बाउंड्री लाइन के बाहर गेंद जा रही है, लेकिन इससे पहले कि अगर देखें तो गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाए, सुंदर फील्डिंग बाउंड्री लाइन पर लॉन्ग अप। सतीश राजभर ने गेंद को रोका था, यह अच्छा स्ट्रोक था। भरत गेंद चेंज करने की कोशिश, लेकिन सतीश राजभर ये भी तजुर्बेदार खिलाड़ी है और उच्च कोटि की फील्डिंग आपको देखने का मौका मिला। एक्शन रिप्ले देखे डीपीएन लाइव पर, जबरदस्त फील्डिंग, अद्भुत खेल मैदान के अंदर, शॉट बहुत अच्छा था, लेकिन ये देखे गोता लगाया, बहुत बढ़िया तरीके से गेंद को रोका और लाजवाब फील्डिंग का नजारा। सतीश राजभर वंडरफुल फैबुलस फील्डिंग और अब जाकर स्कोर है 5 ओव्हर के बाद 41 3 विकेट के नुकसान पर। खरोखरच कौशल्य त्या ठिकाणी पणाला लावलं गेलं आणि स्वतःला हवेत म्हणजे हनुमंताप्रमाणे ती उडी, ती झेप घेतली आणि जो सीमा लाईनच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर जो चेंडू जाणार होता, ते चेंडूला मात्र आतमध्ये फेकण्याचं काम केलं गेलं. काय क्षेत्ररक्षणचा नजर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि प्रशांतजी ज्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग झाले ना, 2 वर्षा अगोदर मोफास शेवटच्या चेंडूवरती तो चेंडू आला होता याच क्षेत्रामध्ये, क्वार्टर फायनलचा मॅच, त्याच्यामुळे मोफास विसरणार नाहीये तो सामना. ही स्पर्धा एनसी चषकाची स्पर्धा, क्वार्टर फायनलचा मॅच तो आपण पाहिला होता. या सर्व गोष्टी आहेत, ज्या आठवणी आहेत, ज्या आपल्यासमोर नक्कीच, कारण क्वार्टर फायनलचा मॅच आपण पाहिला होता. आपण मॅचच्या दिशेने जाऊया जिथे भारत राऊत आणि प्रशांत तिथे रेडी आहेत. चिकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला. थोडंसं रिक्स धोका मैदानाच्या आतमध्ये स्वीकारला होता बॅटरनं, मात्र सिंगल या ठिकाणी कंप्लीट होतोय. धावसंख्या झाली आहे फलकावर टीम 94 धानीव या टीमची तब्बल 41 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक आपण मुन्ना या गोलंदाजाला पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर आत वळतोय. सिंगल येथे मिळेल, मात्र चेंडू अधळला गेला तो पॅडवर. या सिंगलनं मात्र स्कोरबोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळतोय 42-42. भरत, इसके बाद में स्वराट टिवरी टीम के कप्तान और नायगांव आपको टॉस के लिए रेडी रहना है। इनिंग ब्रेक में टॉस हो जाएगा। 42 3 विकेट के नुकसान पर 6वां ओवर प्रगति पर है और थोड़ी सी दिक्कत है मैदान के अंदर, कुछ देर के लिए खेल रुका हुआ। प्रताप, आपका स्वागत है। टिवरी टीम के कप्तान और नायगांव टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आपको वो कॉम्बॉक्स के सामने आना है। ये कॉम्बॉक्स दिखाया जा रहा है, फ्रंट कैमरा, उसके साथ ये बैक कैमरा आप देख रहे हैं। ये कॉम बॉक्स जहाँ हमारे स्कोरर हैं, दोनों स्कोरर हितांशु और कार्तिक। कॉम बॉक्स में भरत, तुकार मांगेला सर इस वक्त आपके स्क्रीन पर दिखाई दे रहे हैं, जहीर भाई हैं। ये कॉम बॉक्स आपके सामने। और क्या कैलाश भी आ गए हैं? नहीं, अभी भी नहीं आए हैं। तो 42 पत्री एकवीरा नायगांव टीम के कप्तान और स्वराब टिवरी टीम के कप्तान। इनिंग ब्रेक में आपको तैयार रहना है और जो टीम टूर्नामेंट में खेल रहे हैं फॉर्मेलिटीज को पूरा करना है। इसके बारे में हमें अनाउंसमेंट करने के लिए मजबूर ना करें प्लीज। 42 पत्री ओवर 6वां प्रगति पर है। गेंदबाजी कर रहे मुन्ना, फ्रंटलाइन गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी, स्ट्रॉक ओवर में गेंदबाजी करते हुए स्कोर 42 3 विकेट के नुकसान पर। और अच्छा खेल अभी तक मुफस वसीफाटा टीम का रहा। सद्दाम का स्पेल कमाल का रहा है, शानदार गेंदबाजी की है और दमकम वाला क्रिकेट। मुन्ना तैयार अपने बॉलिंग पर सामना करेंगे अजय विश्वकर्मा। इस फ्लोइंग ऑन 4 ऑन साइड पर खूबसूरती के साथ स्क्वायर लेग बॉडी लाइन के बाहर भेज दिया है। व्हाट अ शॉट, मच नीडेड 6, इस पारी का पहला सिक्सर। डीचे रिप्ले आपण पाहू शकाल, काय स्ट्रोक खेळलाय, अगदी क्रॉस बॅटेड आपण तो फटका पाहिला आणि सुपर
सुपप आणि अतिशय देखणा हा फटका खेळला गेला. इथून हे रिएक्शन आपण नक्कीच पाहू शकाल. इथून धावा झालेला आहे त्या म्हणजेच 48 धावा. भरत देखिए विश्वकर्मा के पारी का ये पहला सिक्सर है. क्रिकेट में खेल अगर टीम धानु की बात करें तो दूसरा सिक्सर है. तो यहाँ से क्या बारिश की पहली बूंद गिरी है, अब रनों की बरसात होगी बीच मैदान पर. कधी मी प्रशांतजी नक्कीच एक चांगला चेंडू आहे या ठिकाणी. बॅटची एज लागून चेंडू मात्र आढळतोय तो पॅडवर सिंगल मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय मात्र नाही थांबवलं गेलं. प्रशांतजी पहिली विकेट पडल्यानंतर नक्कीच धावफलक थोडासा मंदावला होता मात्र एक चांगली वापसी मी तर म्हणेल ज्याप्रमाणे केली आहे. तर इथून ज्याप्रमाणे आपल्याला जी माहिती तुकारामजी मांगेला सरांना दिली होती की डिफेंडर चॅम्पियन आहे धानिवचा संघ, इथून 50-55 धावा चॅलेंजिंग ठरू शकतील का? सवाल है, पहला ही मैच है और अब फिलहाल समय में आपको बताऊंगा 12:09 का हो गया है. फुल टॉस गेंद ऑन सर पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी वहां मौजूद है. वन बाउंस गेंद को फील्ड करने के लिए बिल्कुल आए और 2 रन देने का मौका. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए अभी भी देखिए क्या टोटल फाइटिंग टोटल हो सकता तो बता नहीं सकते क्योंकि गुड स्पॉट पर घास है. थोड़ा आगे जाएंगे तो घास नहीं है और गेंदबाजी ताकत दोनों एंड से गेंदबाजी करनी है. आप बहुत बार डिक्लेयर क्षेत्र का जो मैदान वहां खेलते हैं, एक एंड से गेंदबाजी होती है, दोनों एंड से गेंदबाजी हो रही है. इस बार बढ़िया गेंदबाजी, तारीफ करने की मुन्ना. और मुन्ना हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना. जिन्होंने कहा था आपके बस का नहीं है उनको कुछ करके दिखाना. जय विश्वकर्मा. रन आउट गॉन. शुक्रिया डीजे. 6 ओवर का खेल, स्कोर 52 रन 4 विकेट के नुकसान पर टीम 94 धानिव. और दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, धानिव और मोपास, आपको जल्दी टूर्नामेंट के आयोजनकर्ता के तौर पर बहुत बढ़िया मैनेजमेंट का अच्छा काम कर हेमंत सर को मिलना है. हेमंत सर को आपको जल्दी मिलना है इनिंग ब्रेक में. और नायगांव और टिवरी टीम के कप्तान आपको टॉस के लिए तैयार रहना है. अगले मैच का टॉस हो जाएगा. इस मुकाबले में टीम 94 धानिव ने बनाया 52 और मोपास वसीर पाटा के सामने लक्ष्य रखा गया है 53 रनों का. विश्वनाथ यादव अपना खाता नहीं खोल पाए. 80 पर 23 रन बहुत ही महत्वपूर्ण पारी. मंगेश यादव के 9 रन, जय विश्वकर्मा के 11 रन. नंदन को ज्यादा मौका नहीं मिला, नॉट आउट रहे 3 पर और 6 स्ट्राइक्स है. 6 ओवर के बाद बल्ले बल्लेबाजी करते टीम 94 धानिव 52 रन 4 विकेट के नुकसान पर. अब देखते गेंदबाजी, जिस तरह से गेंदबाजी हुई है पहली पारी में. सद्दाम 2 ओवर 12 रन 1 विकेट, विलास 1 ओवर 19. नेक्स्ट मैच का टॉस भी हो जाएगा. सतीश 1 ओवर 5 बहुत ही महत्वपूर्ण रन और 1 बहुत महत्वपूर्ण विकेट. और मुन्ना 2 ओवर 14 रन, कोई सफलता नहीं है. तो 53 रनों का लक्ष्य है. अब टॉस की तरफ एक बार फिर बढ़ते. टिवरी टीम के कप्तान और नायगा टीम के कप्तान आपको टॉस के लिए रेडी रहना. और दोनों टीम जो अभी मैदान के अंदर खेल रही है आपको फॉर्मेलिटीज को पूरा करना है. हेमंत सर के साथ आपको जुड़ना है. नेक्स्ट मैच का टॉस होने जा रहा है. टिवरी टीम कप्तान रेडी, नायगांव टीम. धन्यवाद प्रशांतजी आदवडी आणि भारत राऊत यांचा आवाज आपण ऐकत होता. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसी चषक 2025 आपण पाहत आहे. क्रिकेटचा महासंग्राम याचा हा पहिला सामना इथे होतोय. दुसऱ्या सामन्याची नाणेफेक 2 संघ कर्णधार तिथे पोचतील. प्रशांतजी आदवडी तिथे बरोबर टॉस का बॉलच्या दिशेने जातील. समोरच्या कक्षामध्ये आमच्या जोडीनं भारत आहेत, तेही जोडले जाते. झहीरभाई त्यांचाही टर्न नक्कीच त्यानंतर आपण पाहणार आहोत. सध्या आपण जाऊया. टॉस का बॉस समन्स आहे तिथे प्रशांतजी आदवडे रेडी आहेत. शुक्रिया तुकाराम सर. वेलकम बैक, सभी का स्वागत है. आप देख रहे हैं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडल प्रेजेंट एनसी चषक 2025 की अद्भुत कहानी. नायगांव और टिवरी के बीच अगला घमासान है. टॉस होने जा रहा है और राजाराम पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. शापासचा कॉल आलाय. टिवरी संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय घेणार? क्षेत्ररक्षण. अत्यंत महत्त्वाचा सामना तुमच्या दृष्टी असणार आहे. सगळे प्रश्न, बाकी प्लॅन, स्ट्रॅटेजी या सगळ्या गोष्टी चर्चा होईल. परंतु नारंगीच्या मैदानावरती खेळायचं आहे तर त्याची उत्सुकता तुम्हाला असते का? हो, उत्सुकता तर खूप असते. असं ग्राउंड कमी वेळेला खेळायला भेटतं, म्हणून इथे मॅच असली का पहिली आम्ही एंट्री करतो. आतापर्यंत तुम्ही एकमेकांवर खेळाय? हो, खूप वेळा. कोण जास्त मॅच जिंकले? समानच सांगेन, असं काय जास्त कोण जिंकलं नाही. अत्यंत महत्त्वाचं आहे. यापूर्वी कधी टायटल जिंकलं तुम्ही या स्पर्धेचं?
आय थिंक रनरअप झालेलो या टुर्नामेंटला पण. आता चॅम्पियन पण बनावं लागेल. ज्या पद्धतीने अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. टिवरी संघाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला बॅटिंग या ठिकाणी करायचं आहे. काय फायटिंग टोटल बघताय, तुमचा प्लॅन काय आहे? 55 ते 60 पर्यंत बनवायचा प्रयत्न असेल, कारण आमचा बॉलिंग अटॅक टाईट आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगा? या स्पर्धेबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे, कारण हे ग्राउंड खूप चांगलं आहे. मजा येते खेळताना खूप. खूप मजा येते, कारण नारिंगीचं मैदान अत्यंत सुंदर आहे. जिथे आपण बघितलं तर विकेट छान आहे, आउटफील्ड खूप सुंदर आहेत. आणि मगाशी आपण पाहिलं की खूप छान पद्धतीनं सतीशनं त्या ठिकाणी झेल पकडण्याचा जो प्रयत्न केला तो एफर्ट खूप चांगला होता. आणि आता टॉस, तुम्हाला सांगतो टॉस अत्यंत महत्त्वाचा है. लेडीज एंड जेंटलमैन, टॉस की जो कहानी है जिसमें टिवरी ने जीता टॉस, पहले गेंदबाजी करने का फैसला लिया. नायगांव करेंगे बल्लेबाजी. गेंद और बल्ले के बीच एक बार फिर जंग देखने का मौका मिलेगा. डीबीएन लाइव पर अब एक बार फिर जो आने वाला पड़ाव बहुत महत्वपूर्ण है वो देखेंगे. बल्लेबाज मैदान के अंदर आने चाहिए. वक्त हमारे पास बहुत कम है, तो चलते कॉम्बॉक्स की तरफ, जहां हमारे साथ जुड़ेंगे हमारे विश्लेषक कमेंटेटर तुकार मांगेला और उनके साथ 24/7 कमेंटेटर झहीर भाई. ओवर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. प्रशांत जाधवडे यांचा आवाज आपण ऐकला होता. झहीरभाई थोडे वेळाने पुन्हा एकदा जॉईंट होतील. सध्याचं आपण पाहिलं तर भारत आमच्या जोडीनं जोडले गेले आहेत. भारत राऊत जोडले गेले आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आणि NCC चषक 2025चा जो क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवत आहे सध्या, हे कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हिलियन आणि आमचं सुसज्ज असं हे समालोचक कक्ष DBNच्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. झहीरभाई देखील आमच्या सोबत आहेत. भारत राऊत आमच्या जोडीनं जोडले गेलेले आहेत. ही स्पर्धा म्हणजे जसा उल्लेख केला की जे सिल्वर जुबली इयर गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं, आणि आता ही जवळपास म्हणजे रौप्य महोत्सवी वर्षानंतर प्रत्येकाला वेध लागतात त्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या दिशेनं जाण्याचं, आणि तशी 26वं वर्ष असलेली परंपरा आहे. भारत आमच्या जोडीनं जोडले गेले आहेत. या स्पर्धेचा जसा एक उल्लेख केला गेला होता की बॅक टू बॅक विजेतेपद कुठल्याही संघाकडे नाही आहे. गेल्या 25 वर्षामध्ये एक क्षण आला होता 2000, जर आपण 23चा क्षण पाहिला तर तिथे एक क्षण आला होता का जिथे प्रथमेश ठाकरे यांचा शिवांचा संघ ते टायटल 22 आणि 23 जिंकतोय की काय त्याचा फैसला शेवटच्या बॉलवरती झाला होता. 1 बॉल 3चा तो थरार बोरशेती शहापूर आणि शिवांचा संघ चॅलेंजरचा संघ जो आपण पाहिला होता या दोन संघादरम्यान. त्यानंतर हे दोन संघ खेळतात. जसं आता नायगावच्या कर्णधारानं म्हटलं की या स्पर्धेमध्ये जर आतापर्यंत पाहिलं तर 21 नायगाव त्या टायटल लिस्टमध्ये तिथे आहे. जर आपण पाहिलं सुरुवातीला ज्यावेळेला 2000-2005 पर्यंतचा प्रवास पाहिलाय ना, तिथे पाहिले. 2006 नंतर कहाणी थोडीशी बदलली होती या स्पर्धेची, आणि मागच्या 5 वर्षामध्ये पाहिलं तर नवनवीन विजेता जो प्रत्येक वर्षी येतोय तोही पाहतोय. सामन्याला होतोय सुरुवात. सोहेब आणि मुरादी जोडी मैदानावरती पाठला काय 53 धावांचा, आणि पहिले षटक हाताळण्यासाठी रेडी होत आहेत विश्वनाथ जाधव. 53 धावांचा पाठला काय ऑफस्टॉपच्या बाहेर बॅटच्या थोडं कडे लागले. शॉट पत्रमॅन रिझनमध्ये क्षेत्ररक्षण झाले. ज्यावेळेला सुरुवात झाली होती सामन्याची प्रशांत जाधवडे नक्कीच होते, कारण गेल्या वर्षी आपण एक अर्धशतक जे पाहिलं होतं विश्वनाथ जाधव यांचं याच मैदानावरचं त्या स्पर्धेमध्ये, आणि तो डिफेंडिंग चॅम्पियन आहे. दानिवचा संघ गेल्या वर्षीचा विजेता संघ आहे, आणि त्यावेळी नक्कीच त्यांनी म्हटलं होतं की ती स्वप्नपूर्ती झाली होती. इतके वर्ष खेळल्यानंतर जे स्वप्न उराशी बाळगलेलं होतं ते पूर्ण झाले. आता तेही प्रयत्न करणार आपल्या स्वप्नपूर्ती करण्यासाठी, आणि 2 वर्ष अगोदर जो क्वार्टर फायनलचा मॅच निसटला होता मोफासच्या हातामधनं, तो आता पटकावण्यासाठी मोफासही रेडी आहेत. नक्कीच तुकारामजी, बऱ्याच टीमचं स्वप्न आहे हे की आम्हाला NCC चषक पटकावायचं आहे. यावेळेस आउटसाईड ऑफस्टम्पच्या अगदी बाहेरून चेंडू निघून जातोय. चांगला चेंडू आपण पाहिला, चांगली लाईन त्यांनी लेंथ या ठिकाणी पाहिली, आणि ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला आहे धाणीव या टीमचा की डिफेंडर चॅम्पियन आहे, याचा मतलब तर म्हणायचं गेलं तुकाराम तिथे एक तिखट मारा या टीम जवळ आहे ना. बॅलन्स संघ आहे, संतुलन संघ आहे. सुरुवात थोडीशी लेग स्टंपनं केली होती, त्याच्यामुळे पंचाने इशारा केला आहे व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव या चेंडूवरती, आणि म्हणजे फार पूर्वी जर आपण पाहिलं ना आता म्हणजे 2005-06 पर्यंत ना दोन्ही एंडनं सामने खेळवले जायचे. त्यानंतर थोडासा वेळ कमी पडायला लागला, त्याच्यामुळे या एका एंडकडनं सामने आपण पाहिले आहेत. पण ही स्पर्धा आहे जे नाविन्य आहे ना त्याची चर्चा होणं गरजेचं आहे, कारण जसं खेळपट्टीवरती ज्यावेळेला प्रशांत जाधवडे तुम्ही होता त्यावेळेला चर्चा केली खेळपट्टी काय खेळेल त्याच्यापेक्षा तुम्ही कसं खेळाल याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे या सामन्याचं भवितव्य. नक्कीच नक्कीच. त्यासाठी मी म्हटलं ना की तुकारामजी कुठेतरी कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल, कारण इथून आपल्याला दोन्ही एंडनं खेळायचं आहे, हे खूप महत्त्वाचं असेल. यावेळेस शॉर्ट बॉल होता
बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलं गेलं. स्वीपर पॉईंट डीपमध्ये फिल्डर आहे प्रोडक्शनसाठी, फक्त सिंगल मिळेल. कारण तुम्हाला कुठून मोठे फटके खेळायचे आहेत, कुठून मात्र तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळायचे आहे का. दोन्ही विकेटनं ज्यावेळेस तुकाराम जे आपण खेळतोय त्यावेळेस कधी कधी बऱ्याच खेळाडूंकडून चुका देखील होताना आपण पाहिल्यात. म्हणजे हवेच्या अगेन्स्ट देखील मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये काही खेळाडून ते विकेट देखील गमावलेत. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला. मोठ्या फटक्याच्या नादामध्ये खेळाडू बाद होताना आपण पाहिलेत. आखूट टप्प्याचा चेंडू आहे, तुम्ही विचार केला बाद होत आहेत आणि तेच झालंय. आखूट टप्प्याचा चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागलाय. पहिला विकेट, पहिला गडी बाद. मैदानावरती खेळण्याचा आहे. आज जर पाहिलं तर ऑल इंडिया ओपनच्या स्पर्धेमध्ये देखील आता सुप्रीमोचा सुप्रीम खेळाडू असं म्हणूया. बाद कशा पद्धतीने झालं आपण रिप्ले इंटरेस्टिंग आहे. जर आपण विश्वनाथ यांचा चेंडू बघा, आखूट टप्प्याचा चेंडू पोझिशनमध्ये नव्हते. हा फटका खेळायचा तर तुम्हाला फ्रंट फुटवरती खेळायचा होता. बॉडी वेट पाठी गेलं, ट्रान्सफर झालं. बॅटचं स्टिकर असतं ना, बऱ्याच जणांचं स्पोर्ट्सचं स्टिकर असतं, आता याला स्टिकर नव्हतं, त्याच्यामुळे त्याच्यावरती स्टिकर फक्त विकेट चाललं. आणि तो विकेट जो पाहिजे होता, अर्ली ब्रेक थ्रू जो दानवीच्या टीमला पाहिजे होता, सुरुवातीला जे खिंडार पाडायचं आहे त्यासाठी पहिला ब्रेक थ्रू प्राप्त करतोय विश्वनाथ जाधव. नक्कीच. आणि ज्याप्रमाणे आपण जी गोलंदाजी पाहिली होती मोपास वसईपाडा, कारण पहिला ब्रेक थ्रू विश्वनाथ जाधवची ती विकेट खूप टर्निंग पॉईंट ठरली होती त्या स्कोरबोर्डला आला घालण्यासाठी. त्या ठिकाणी लवकर आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाला तो म्हणजे मुराद. आणि पूर्ण बॉडी बॅलन्स जो आपण जर पाहिला थोडासा मागे गेला होता तो, त्या कारणाचा तो फटका परफेक्टली एक्झिक्यूट झाला नाही आहे. यावेळेस स्विंग खेळायचा होता चेंडू, यावेळेस देखील उसळी जास्त घेतोय. आणि दोन्ही विकेटच्या दिशेने आपण पाहिलं खेळपट्टीचा आपण चांगला मायना घेतला होता. तुकारामजी तुम्ही होते, प्रशांत आदवडे सर होते, झहीर बाय होता. एका साईडचा आपण गुडलेनचा स्पॉट जो पाहिला त्या ठिकाणी काही ठिकाणी ग्रास आहे. तर जे आपलं नितीन दादांचं पॅव्हलियन कक्ष आहे त्या साईडचा आपण जर गुडलेनचा स्पॉट्स पाहिला तर तिथे थोड्याशा भेगा आहेत, ग्रास कमी आहे. हे दोन्ही साईडचं विकेट आहे. त्याला कारण काय की या एंडकडनं जास्त क्रिकेट खेळलं जायचं, त्याच्यामुळे इथला जो बॉलिंगचा फॉलो थ्रू आहे, बॉलरचा फॉलो थ्रू आहे, त्या बॉलरच्या फॉलो थ्रू मध्ये या एंडकडनं ग्रास थोडंसं कमी आहे. आता ही पहिली स्पर्धा जी दोन्ही एंडकडनं एक ना चांगला मुद्दा तुम्ही चढलाय. शेवटचा चेंडू आहे, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसावून शरीराच्या दिशेनं, म्हणजे फार पूर्वी बॉडी लाईन गोलंदाजी होती, ही बॉडी लाईन गोलंदाजी हाताळली जात आहे. 53 धावांचा पाठलाग आहे. पहिले षटक आले 3 धावांचं, जसं पाहिजे होतं तसं षटक आले. एनसी षटकाला सुरुवात देखील इतकीच धमाकदार झाले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर 1 गडी बाद 3. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान. थँक्यू. या गाण्याच्या बोलामध्ये सर्वच आहे. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा अभिमान, स्वाभिमान आणि ही सन्मानाची स्पर्धा ही आता NC चषक 2025 आपण पाहतोय. पहिले षटक जे आता दाखवलं जात आहे विश्वनाथ जाधव यांचं, त्याच्यामध्ये 4 डॉट चेंडू त्याने हाताळलेत. 1 विकेट जो प्राप्त करायचा तोही ते प्राप्त करताना आपण एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, आम्ही केला होता, प्रशांत यांनी केला की दोन्ही बाजूनं क्रिकेट कसं खेळणार. म्हणजे जर आपण लोकलच्या भाषेमध्ये सांगायचं झालं ना तर विरारवरनं सकाळी जर तुम्हाला भाईंदरला जायचं आहे, मिरारला जायचं आहे तर बोरोली लोकल पकडा. चर्चगेटमध्ये ती संधी नाही आहे. ती बोरोली लोकल पकडली तर थोडी गर्दी कमी येणार आणि चर्चगेटमध्ये गर्दी जास्त येणार. ती चॉईस तुमची आहे कुठली लोकल पकडायची आहे. तसं आता या चॉईसवाला खेळ आहे. तुम्हाला आवडते भरपूर, पण निवड करायची. आवड आणि निवडमध्ये थोडासा फरक आहे. बघूया या आवड निवडीच्या खेळामध्ये रंगणार आहे मॅच. कहाणी तिथे तीच होती. तिथे 1 गडी बाद 4 होते, इथे 1 गडी बाद 3 आहेत. कहाणी तीच होती. यावेळेस पिक केलाय चेंडूला, मात्र मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. हा दिला जाईल दुसरा धक्का मोफास फाटा वसई या टीमला. फलंदाज बतोय मुस्टर शोएब. बॅक टू द पॅव्हलियन, आउट. थँक्यू. पहिला चेंडू होता नारंगी खाडी यांकडनं गोलंदाजीसाठी याले होते आणि पहिला चेंडू खेळत असताना अगेन्स्ट द विंड खेळला. हवेच्या विरुद्ध हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न शोएब यांनी केला होता. एक चांगला झेल डीपवरती आपण खास करून नीरजला पाहिलं. नीरज वेगानं चेंडूवरती आलं आणि विकेट गडी बाद झालंय.
त्यासाठीच आपण म्हटलं होतं तुकारामजी की कुठल्या एंडनं खेळायचं आहे हे तुम्हाला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर योग्य ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हा दुसरा धक्का मात्र रिप्ले आपण पाहू शकाल. बघा जागेवरून चेंडूला पिक केलं होतं, हवेच्या अगेन्स्टचा चेंडू खेळला गेला होता, मात्र जे क्षेत्र निवडलं होतं त्या ठिकाणी मात्र तो फिल्डर देखील निवडला गेला. गुड कॅच, चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केला गेला. याला कारण काय माहिती का, ज्यावेळेला पहिल्या षटकाचा केस सुरू होता, शोएब ज्यावेळेला सलामीला आले होते त्याच्याकडनं ते नॉन स्ट्राईक एंडला होते ना, त्यावेळेला स्ट्रायकर एंडला बरंच काही घडत होतं. विकेट जात होते, रन येत नव्हते, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे ना, एकाग्रता कुठेतरी भंग पावली आणि या पहिल्या चेंडूला मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट आला. आता हा पहिला सामना काय माहिती का, या NCC चषक 2025चा हा पहिला सामना आहे ना, इतर संघांसाठी मार्गदर्शक माहिती नाही पण दिशादर्शक आहे की कसं खेळायचं आहे. हे डायरेक्शन तुम्हाला कदाचित पहिल्या सामन्यामध्ये मिळू शकेल. नक्कीच 101% तुकारामजी कुठेतरी जे संघ या ठिकाणी दाखल झालेत चांगला स्ट्रोक पाहतोय आपण, सिंगल नक्कीच मिळेल या ठिकाणी. जे या ठिकाणी काही संघ लवकर दाखल झालेत त्या टीमसाठी नक्कीच मी म्हणेल एक मार्गदर्शक म्हणून हा सामना नक्कीच ठरू शकेल. इथून काही जे खेळाडू आहेत, काही ज्या टीम या ठिकाणी आल्यात त्यांची प्लॅनिंग देखील तुकारामजी सुरू असेल की काय करायचं खेळपट्टीवर गेल्यानंतर कशा प्रकारे आणि धावसंख्या किती व्हायला हवी, मॅक्झिमम एक समाधानकारक धावसंख्या आपण ती म्हणू शकू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, शॉर्ट बॉल होता इथे, मात्र ज्याप्रमाणे आपण बॅट्समॅन पाहिला कदाचित काय बॅटर रेडी पोझिशनमध्ये नव्हता, या प्रकारे चित्र आपण पाहिलं तुकारामजी. आणि उचलीने बीट केला जो बाउन्स आला ना, आणि तो बाउन्स काय आलाय बघा, मागचा चेंडू बघा, वेगवान गोलंदाज आहेत नंदनराव, जर पाहिलं तर वेगवान गोलंदाज आहे, हेड द डेक खेळपट्टीला हिट केला, बाउन्स प्राप्त केला आणि त्या कार्डियनकडे जेव्हा गोलंदाजी येणार ना त्यावेळेला विथ द विंड गोलंदाजी करायची आहे. हवा त्या बाजूने आहे, हवा आहे पण आता सलमान सांगतो हवा माझी होणार. स्विच इट केलं, थोडंसं चेंज केलं आणि चेंज करताना असौकार 4 धावा. SK11 ही आमची जान, लीडर प्रवीण पाटील छान. SK11 ही आमची जान. थँक्यू. रिप्ले तुम्ही पाहू शकाल, पहिला चेंडू बीट झाल्यानंतर हा स्विच हिटचा फटका पाहिला आपण, काय फटका खेळला गेला आणि चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. टार्गेट आपण पाहिलं 53 धावा या करायच्या आहेत. त्याच्यामुळे तुकारामजी ही सुरुवातीची 2 षटकं, एक तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, त्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं विश्वनाथ जाधव यांचं 3 धावेचं, म्हणजेच ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये टीम 94 धानीव हा संघ बॅटिंग करत होता त्यावेळेस 4 धावा होत्या तुकारामजी. इथे मात्र जो संघ आहे मोपासपाडा वसई, इथे त्यांनी फक्त 3 धावा बनवल्यात. मात्र दुसरं षटक ज्या नंबर 2च्या षटकामध्ये तब्बल 19 धावा कुठल्या गेल्या होत्या, त्यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचं प्रॉपर करेक्शन त्या ठिकाणी झालं नाहीये. हा चेंडू पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षक विश्वनाथ जाधव यांच्या हातामध्ये विसावतोय, डॉट बॉल पाहायला मिळतोय. थोडासा आत आलाय बघा, चेंडू थोडासा आत आलाय, पडला थोडासा आत आला, त्याच्यामुळे तो इनस्विंगर जसा असतो ना तो इनस्विंगर आहे. आणि या सुचेचं असं समालोचक कक्ष आहे आणि बघा आत आलाय, पण आत येताना आता पोझिशन मध्ये आल्यात, आत आलाय आणि हा पिकअप पुल, पॉवरफुल पिकअप पुल स्ट्रोक षटकार. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे थँक्यू. हो हा फक्त पुन्हा एकदा मान. आपण बघू शकतो नंदन विश्वकर्मा यांचा चेंडू बघा पडला, आत आला पण हा पिक केला, त्याच्या अगोदर मिस केला होता. जो चेंडू त्यानं मिस केला होता थोडा आत आला होता आणि त्यानंतरचा जो चेंडू पाहिला तर लवकर पोझिशन मध्ये आले. तो बॅट आणि पॅड मधला जो गॅप होता तो गॅप पुढच्या चेंडूवरती थोडासा भरून काढला गेला. 2 षटकांचा केस संपलाय आणि धावा आहेत धावफलकावरती, ते आपण पाहतोय. हा बघा हा पोझिशन मध्ये आले, मागचा लांबून खेळले होते. 2 फटक्यामध्ये जो फरक होता ना, थोडा पहिला फटका होता तो थोडासा लांबून खेळला होता, दुरून खेळला होता. हा पोझिशन मध्ये लवकर आले म्हणून मी म्हटलं ना हा पिकअप पूल आहे, हा पिकअप पूल स्ट्रोक होता. पहिला लेंथला पिक केलं आणि त्यानंतर पूल केलं गेलं. 2 षटकांचा केस संपलाय. 14 धावा धावफलकावरती, 53 धावांचा पाठलाग आहे, 24 चेंडू 39 धावा. आणि जर कंपॅरिझन करायचं झालं 2 षटका आफ्टर 2 ओव्हर काय घडलं होतं, 2 षटकांचा केस संपला होता. त्यावेळेला दानीवचा संघ होता टीम 94 दानीव 23 वरती होता, म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी 19 धावा केल्या होत्या. आणि आता मोफास वसईपाडा 14 वरती आहेत, पण हे स्लो आहे. हे मैदान असं आहे ना, क्षणाक्षणाला बदलणार आहे, खेळ बदलतो. 24 बॉलचा खेळ आहे, 39 धावा करायच्या, 10च्या आसपासची सरासरी राखायची आहेत आणि येणारं षटक महत्वाचं ठरणार आहे. या एंडकडनं 24 बॉल 39 धावा. नक्कीच तुकारामजी हे येणारे जे षटक आहे हे नक्कीच या एंडकडून समोरच्या टीमसाठी म्हणा किंवा
टीम 94 धानिवसाठी म्हणा खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. इथून कमीत कमी धावा जर आल्या तर नक्कीच समीकरणं बदलली जातील, थोडंसं प्रेशर येईल, ते म्हणजेच मोपासपाडा या टीमवर. मात्र इथून जास्तीत जास्त धावा, कारण हवेच्या दिशेनेही षटक आहे. बॅटर्सचा एक संधी आहे, ज्याप्रमाणे आपण हवा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, तो हवेचा वेग आपण या ठिकाणी पाहतोय. त्यानुसार नक्की इथून जर मोठे फटके खेळले गेले तर मात्र अडचणी वाढतील टीम 94 धानिवच्या. म्हणून धानिवला माहिती होतं, त्याकरता गोलंदाजाचा वापर ती कल्पकतेने करायचा आहे. अक्षय राजभर या खेळाडूने देखील प्रभावित केलेला आहे. आणि मागची एक स्पर्धा आपण पाहिली होती चंदनचा नगरीमध्ये, त्यावेळेला सुद्धा एक सुंदर गोलंदाजाचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलं होतं. त्याचमुळे चर्चा जी केली खास करून विश्वनाथ आणि आपल्या टीम, नक्की हे महत्त्वाचं षटक आहे. या षटकामध्ये जर धावा केल्या तर मॅच आपल्या हातानं निसटेल. त्याकरता असा गोलंदाज पाहिजे जो धावांना ब्रेक लावेल आणि आपल्याला वेळेवरती ब्रेक थ्रू देखील प्राप्त करू शकेल. चॉईसफुल गोलंदाज. बायटिक स्ट्रोक, गुडघ्याला वाकून मात्र स्ट्रोक खेळला होता, मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. डीप मिड विकेट रिझनमध्ये फक्त सिंगल मिळेल. आणि नीरज कलवाची म्हणजे ही स्पेशालिटी आहे. बघा, या मैदानावरती खेळण्याचा अनुभव नसेल ना तर हा चेंडू रोखणं कठीण होतं. ज्यावेळेला चेंडू पडणार त्यावेळेला उसळी घेणार, म्हणजे नीरजला माहिती होतं की जवळ जाऊया, चेंडूच्या टप्प्याच्या जवळ जाऊया, आणि ही स्पेशालिटी आहे त्याची, आणि त्याचा प्रात्यक्षिक त्यानं दाखवलेला आहे. स्ट्रायकरला फलंदाज सतीश खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या कडे लागतोय सुद्धा, गोलंदाज जाईल, फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एकदा या चेंडूवरती पूर्ण पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल रन आल्यात. 2.3 षटकांचा खेळ झालाय. धावा आहे धावांवरती 17. थोडासा वेग कमी केलाय खास करून अक्षयनं, जो बॅटिंगचा वेग मागच्या षटकामध्ये 10-11 धावा पाहिल्या होत्या, तो वेग कमी केलाय पहिल्या 3 चेंडूवरती. नक्कीच. आणि इथून आपल्याकडे व्हेरिएशन देखील असणं गरजेचं आहे. मातीचं विकेट आहे, मातीच्या विकेटवर आपण जर व्हेरिएशन केलं तर नक्कीच ते खूप फायदेशीर ठरू शकेल. आणि या ठिकाणी आपण ते व्हेरिएशन पाहिलं गोलंदाजाचं. त्यावेळेस फ्लिक करायचं होतं, मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. बेगवान चेंडू, अगदी पुलर लेन्सचा तो चेंडू हाताळला गेला होता. सिंगल या ठिकाणी देखील मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 18 धावा. अजूनही जवळजवळ धावा करायच्या आहेत, त्या 35 धावा करायच्या आहेत 20 चेंडूमध्ये तुकारामजी. म्हणजे इथून मोठे फटके येणं गरजेचे आहेत, आता नाही तर कधीच नाहीये. रिक्वायरमेंट आहे, गरज आहे. बॅटला कडेला लागलाय. याच करता अक्षयचा उल्लेख का केला होता? बघा, मागचे पहिले 2 चेंडू पाहिले, थोडासा गुडलेंथवरनं चेंडू हाताळले गेले होते. 2 चेंडू फुलर लेनचे देखील पाहिले. हा यॉर्करचा प्रयत्न केला होता, वेगवान चेंडू. बघा, थोडासा वेग दिला होता, डान्सिंग डाऊन द विकेट खेळलं, बॅटच्या मधोमध नाही आलं. डॉट बॉल. 2.5 षटकांचा खेळ झालाय आणि धावा आहेत धावांवरती 18. म्हणजे असं म्हणू शकतो आपण तुकारामजी, कुठल्या एंडनं कुठला गोलंदाज काढायचा ही चॉईस तुमची आहे. यावेळेस लाईन खराब पाहायला मिळते. व्हाईट लाईन सोडून जाणारा चेंडू पंच वळतायत. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एक धाव या ठिकाणी देखील मिळेल. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 19 धावा. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, कारण तो चॉईस नाहीये, ते तुमची प्लॅनिंग असायला हवी. येस, तुमची स्ट्रॅटेजी, डावपेच. फुलर लेन चेंडू होता, मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत, मागे फिल्डर देखील त्या ठिकाणी आहे. चुकी मुळीच होणार नाहीये. आणखीन एक विकेट पडली जात आहे मोपासपाडा वसई या टीमची. त्यात 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस बॉल होता, खेळायचा होता तो लॉंग ऑफच्या डोक्यावरनं मिस्टाईम स्ट्रोक झाला आणि मंगेश यांनी टिपलाय झेल. आणि सतीची खेळी येथे 3 धावा त्याने केल्या. 5 चेंडूचा सामना केला. मागचे 2-3 चेंडू पाहिले तर मिडल ऑफ द बॅट होत नव्हते, कडेला लागत होते. त्याचाही परिणाम, जो आत्मविश्वास यायला होता तो आत्मविश्वास त्याच्या खेळीमध्ये आपण दिसला नाही. त्याच्यामुळे हा फुलटॉस बॉल होता. बघा, फुलटॉस बॉल सुद्धा नाही करा, कारण माहिती आहे का, जी बॅट आली ना ती फ्लॅट आली. थोडीशी बॅट तुमची कव्हरच्या दिशेने जायला हवी. ती तुम्ही कव्हरच्या डोक्यावरनं खेळू शकले असता, तुम्ही फ्लॅट खेळा. बेसबॉलला असं खेळतात बऱ्याच वेळेला, बेसबॉलचा खेळ आपण पाहिला आहे, पण तो बेसबॉल नाही आहे, हा बेस्ट बॉल आहे. तुम्हाला बेस्ट खेळायचं आहे मैदानावरती आणि ते खेळताना विकेट. 3 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावर 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 34 धावा करायच्यात, 18 चेंडू. आता ही जो आस्किंग रन रेट वाढत चाललाय ना, सुरुवातीला तुम्हाला 36 मध्ये 53 करायच्या होत्या, 6 षटकामध्ये 53, 9च्या आसपासची जरा सरासरी. 2 षटकानंतर ती वाढली होती, ती 10 वर गेली होती आणि आता जी गेली ना ती 10 वरनं 12च्या घरामध्ये
आता ती आस्किंग रन रेट गेली. 18 बॉल 34. खाडेयांकडनं गोलंदाजीसाठी रेडी होतोय विश्वनाथ जाधव. स्ट्रायकरला सलमान, नॉन स्ट्रायकरला आकाश. 3 षटकांचा खेळ झालाय म्हणजे तुकारामजी इंटरवल झालाय. इंटरवल नंतर मात्र काय घडेल यावेळेस शफल झाला होता. बॉडीला पूर्ण टर्न केलं होतं. फाईन क्षेत्रामध्ये खेळायचा होता. पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. एक धाव नक्कीच मिळेल. पहिल्या आपण 3 षटकं पाहिली. पहिल्या 3 षटकामध्ये नक्कीच कुठेतरी आपण ती धारदार गोलंदाजी पाहिली. मात्र इथून 3 षटकं म्हणजेच तुम्ही नेहमी म्हटलंय की इथून मात्र आता डुशुम मला तो सीन पाहायला मिळणं गरजेचं आहे. जसं तुम्ही उल्लेख केला डिशुम वाला खेळ खेळणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. एकदा पुढे केले. दुसऱ्या धाब्यासाठी वेगाने चेंडूवरती पोहोचले. थोडासा वर 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 चेंडू एक तर तुम्हाला 1 बाउन्स फेकायचा होता किंवा एस्टेनच्या जवळ फेकायचा होता. थोडासा चुकीचा झाला होता. 2 धावा चेंडूवरती पूर्ण 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचले 22. मागचा आपण रिप्ले पाहिला होता ज्यावेळेला आखो टप्प्याचा चेंडू कसं आता आता हा थ्रो बघूया. थ्रो बघा वर आला. हा चेंडू जर एकदा 1 बाउन्स किंवा बरोबर खाली स्टंपच्या जवळ तर ती संधी होती तुम्हाला. आणि म्हणून आम्ही निवडचा उल्लेख केला होता. बघा निवड अशी असते. संधी सर्वांना मिळते पण त्याची निवड करायची आहे तर बदल घडणार. संधी असून निवड नाही करता आली तर बदल नाही घडणार. तुम्हाला बदलले जाणार. तुम्हाला बदल हो आजच्या दिवसातला सर्वात सुंदर. पडलो खाली धडपडलो तरी लढलो. चेंडू गेला सरळ हुकचा फटका षटकार. रिप्ले आपण बघू शकता. विश्वनाथ जाधव यांचा चेंडू आखो टप्प्याचा चेंडू पहिला गुडघ्यावरती आले. गुडघ्यावरती आल्या केस जसं म्हणतात गुडघा वाकवला षटकार दाखवला सिक्सर. नक्कीच हा हुकचा फटका मी म्हणेन धावांची भूक भागवणारा हा फटका खेळला गेलाय. क्लास क्रिकेटचं सौंदर्य मित्रांनो दाखवलं गेलं. 16 चेंडू आणि 16 चेंडूमध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे. 16-25 मॅच अजूनही संपली नाहीये. विश्वनाथ जाधव गोलंदाजी एंडवर आपण पाहिजे स्विच हिट खेळायचं होतं या ठिकाणी. पुन्हा एकदा उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता. सलमान आहे एका बाजूने त्याने आपल्या या डावाला सावरले तुकारामजी. बघा टाळ्यांचा गजर त्याच करता आलाय. डावाला सावरले टीमला घेऊन चालल्यात. दुसऱ्या बाजूला विश्वनाथ जाधव आहे. नेव्हर गिव्ह अप्स कधी हार मारणार नाहीये तोही गोलंदाज. मी म्हटलं ना नेव्हर गिव्ह अप्स. अ चैंपियन लाइक अ ड्रीमर हु नेवर गिव अप्स. चैंपियन जो सपना देखने वाला रहता है जब कभी हार नहीं मानता. एक षटकार आला त्यानंतर त्याचा एंड चेंज केला. राईट आर्म ओव्हर द विकेट आले. राईट आर्म आल्यात आणि राईटही आल्यात. 2 धाव चेंडू आता परत आला. धावा झाले धावफलकावरती 28. म्हणजे आयुष्यात एखाद्या माणसाला ज्यावेळेस ठोकर लागते त्यावेळेस तो माणूस सुधारतोय. यावेळेस अतिरिक्त बाउन्स घेणारा हा चेंडू आहे. मात्र पंच त्या ठिकाणी हा नो चेंडू हा करार देत आहेत. अधिक उसळी घेणारा चेंडू गुडलेनूर मात्र भरपूर बाउन्स झाला हा चेंडू. आणि या कारणास्तव मात्र आपण हा नो चेंडू पाहतो विश्वनाथ जाधव यांचा. या नो मुळे भरपूर फरक नक्कीच जाणवेल या मॅच मध्ये. बऱ्याच जणांच्या तोंडात आवाज पण आलाय ओ नो 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 असाही आवाज आलाय. अशा वेळेला असा चेंडू हाताला गेलाय तर ज्यावेळेला चेंडू हाताळा पंच रिफर केलेला आहे. लक्षात ठेवा एक सूचना करतोय. जर तुम्हाला थर्ड अंपायर रेफर करायचं असेल तर 15 सेकंदाच्या आत करा विनंती करतोय. जास्त वेळ घालवू नका या गोष्टीसाठी. कारण वेळ गेला तर बरंच काय जातं. त्याच्यामुळे वेळेला महत्व आहे. पाण्याचा प्रयत्न तिसरं पंच देखील तिथे मैदानावरती करतात. ज्यावेळेला चेंडू हाताळला त्यावेळेला पोझिशन काय होती, चेंडू किती वर न गेलाय, काय आहे, सर्व पाहण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. क्रुशियल मोमेंट आहे या सामन्याचा. पाहिला सलमान 20 वरती आतापर्यंत करतोय आणि इट्स नो बॉल. तिसऱ्या पंचाने पाहिलं आणि डिसिजन आला इट्स नो बॉल. नो चेंडूचा इशारा होत असताना इथे झालंय. चर्चा आपण करतोय म्हणजे या स्पर्धेची उत्सुकता जसं प्रत्येकाला होती. पहिला दिवस आहे, प्रेक्षकांची आपण बघतो रेलचेल दोन्ही बाजूनं.
कारण एक मुख्य प्रवेशद्वार आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानाचं. त्याच्यानंतर आपण आपल्या जे सुचेचं कॉमेंट्री बॉक्स बघतोय त्याच्या डाव्या बाजूने देखील कित्येक प्रेक्षक वर्ग मैदानावरती येतोय आणि आपल्या आवडत्या जागेवरती तो बसत असतो. त्याची जागा फिक्स आहे. जसं टीम एखादी आवडती बघून येतोय त्याच तसंच आहे ना की ते प्रेक्षकांची सुद्धा काही ठिकाणी आवडती जागा आहे त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करतोय. मॅचच्या दिशेने जाऊया. 12 चेंडू आणि 20 स्थित खेळी आतापर्यंत सलमान साकारतोय. संघाची धावसंख्या 29. अजून एक आकोटा चेंडू आत येणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना कारण हा मॅच असा आहे ना म्हणजे दोन्ही एंडकडनं खेळतात त्याच्यामुळे दोन्ही बाजूला चालणार. तराजूचा पारड या बाजूला त्या बाजूला हा सी सॉ वाला आहे पण प्रत्येकानं सी पाहायचं आहे आणि सॉ बोलायचं आहे त्यामुळे सी सॉ वाला खेळ मैदानावरती आहे. नक्कीच नक्कीच तुकारामजी तराजूचं पारडं अगदी दोन्ही बाजूना वागताना आपण पाहतोय. विश्वनाथ पुन्हा एकदा सज्ज होतोय. फक्त डिफेन्स केलं गेलं अगदी विश्वच्या समोर चेंडू मात्र डायरेक्ट हिट आणि या डायरेक्ट हिटनं खऱ्या अर्थानं सेट बॅटर मिस्टर सलमानचं काम केलंय फिट. एक महत्वपूर्ण विकेट तुकारामजी. एक सेट बॅटर होता. भरपूर अपेक्षा खेळाडूवर होत्या आणि त्या अपेक्षा या ठिकाणी मात्र नक्कीच वाया जाताना फलंदाज बाद सलमान. अपेक्षा भंग झालाय कारण बघा काय घडलं होतं मागच्या चेंडूवरती आपण बघूया. धावा 29 आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 24 रन अजून करायचे आहेत. 12-24 मॅच आहे पण रिप्ले इंटरेस्टिंग आहे. सलमानची एक चांगली इनिंग चांगली खेळी जी 20 धावांची खेळी होती 2 सिक्सर आणि 1 चौकारानं सजलेली कशा पद्धतीने संपुष्टात आलेली आहे ते पाहूया. रिप्ले बघा. विश्वनाथ यादवांचा फॉरवर्ड डिफेंड केला हलक्यात ना जानबूझ के खेले थे. आप जानबूझ के खेले लेकिन विश्वनाथ भी जानबूझ के पीछे आए है. कोणीही स्ट्रायकर एंडला थ्रो केला असता पण विश्वनाथ यादव यांना माहिती होता विकेट कोणाचा पाहिजे. इथे चॉईस होती. जसं पेप्सीची ॲड येते ना आता बऱ्याच वेळेला प्रशांत म्हणतात ते दिल मागे मोर पण फार पूर्वी पेप्सीच्या ॲडमध्ये होता यही आहे राईट चॉईस आणि विश्वनाथला माहिती होतं ही राईट चॉईस आहे. हा राईट एंड आहे. थ्रो करायचं आहे आपल्याला आणि त्यावेळेला सलमानची खेळी एका चांगल्या थ्रोनं संपुष्टात आणले विश्वनाथ यादव. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला आणि 24 रन. पहिला सामना आहे. NC चषकाची खासियत आहे सामना पहिला असो किंवा फायनलचा प्रत्येक जण फायनल सारखाच खेळतो तर त्यांना माहिती आहे फायनली आपल्याला पुढे जायचं आहे तर पहिला सामना जिंकायचा आहे. 12 चेंडू आणि 24 धावा. फायनल प्रमाणे खेळावंच लागेल या ठिकाणी. अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि खेळपट्टीवर आपण जर पाहिलं तुकारामजी तर दोन्ही जे बॅटर्स आहेत एका साईडला पण आकाशला पाहतोय एका साईडला पण मुन्ना या खेळाडूला पाहतोय आणि दोन्ही बॅटर फ्रेश आहेत. दोन्ही बॅटरनं आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाहीये. मात्र इथून मॅच देखील तितकीच एक रोमॅन्टिक स्थितीमध्ये आपण पाहतोय इंटरेस्टिंग स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या आहेत ते तब्बल धावा पाहायला मिळतात. फलकावर 29 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर ही आपण स्पर्धा पाहतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NCC चषक 2025 प्रत्येकाचं स्वप्न असतं की NCC चषक आम्हाला जिंकायचा आहे आणि या संपूर्ण पंचकृषीमधील मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. कधी आहे NCC चषक याची चर्चा अनेक ठिकाणी होत असते कारण खूप नामांकित स्पर्धा आहे आणि मोठमोठे संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलेत. चला यावेळी आपण पुन्हा मॅचच्या दिशेने धावा संख्या झाली आहे ती तब्बल 29 धावा या फलकावर पाहायला मिळते. यावेळेस सरळ बॅटने खेळायचा होता. चेंडू हवेत आहे आणि चेंडूच्या खाली बरोबर फिल्डर आहे. चुकी त्या ठिकाणी झाली नाहीये. नंदन विश्वकर्मा अतिशय सुंदर असा कॅच टिपतोय आणि त्या ठिकाणी खेळ संपला जातोय मिस्टर मुन्ना यांचा. फलंदाज बाद आउट. सलमानचा तो विकेट बदललेला मॅच. हा पहिला चेंडू फेस करत होते. मिस टाइम स्ट्रोक झाला. बॅट थोडी हातामध्ये फिरली. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते नंदन विश्वकर्मा आणि पोझिशन बघा झेल टिपण्यासाठी पोझिशन कूल अँड काम आरामात
बऱ्याच वेळेला काय असतं की ते थोडंसं हवा असते, हवेच्या स्वतःने चेंडू ट्रॅव्हल होत असतं, पण कूल अँड काम होते. आता तिथे कूल अँड काम राहिले आहेत, पण आता विलास तुम्हाला कूल अँड काम नाही राहायचं आहे. किमान 2 मोठे फटके, किमान 2 बिग हिट या षटकामध्ये तुम्हाला ठोकायचे आहेत. स्ट्रायकर याला विलास. स्विंग अँड मिस, क्रॉस बॅटेड खेळणं, चेंडू बाहेरच्या दिशेने निघालाय. अक्षय राजभर खऱ्या अर्थानं आता विकेटवरती राज करतोय. मागचं षटक ज्याने चांगला हाताळलं होतं, हाही चेंडू होता, थोडासा कट झाला, कटर चेंडू हाताला, डॉट बॉलची सांगता. 10 चेंडू 24 धावा. खूप चांगलं षटक आहे अक्षयांचा. पहिला स्पेल देखील आपण पाहिला तर फक्त पहिल्या स्पेलमध्ये 4 धाव. यावेळेस देखील मिस्टान स्टोक आहे, लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू हवेत आणि एफर्ट अप्रतिम लावलं गेलं होतं. काय एफर्ट लावलं गेलं चेंडूला अडवण्यासाठी, मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पडतोय. 6 धावांसाठी षटकार. आमच्या एकीची ताकद भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी थँक्यू. सामना रंगलाय, पहिला सामना रंगलाय. टायटल सॉन्ग देखील तसंच आहे. सामना रंगणार आहे. एक तुम्ही ठोक, चांगला फटका खेळलाय, त्यानंतर डॉट बॉल घेऊन मी येणार हे सांगण्याचा प्रयत्न अक्षय राजभर यांनी केलाय. धावा आहेत धावफलकावरती 35 धावसंख्या. मैदानावरती 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 8 चेंडूमध्ये 18 रन करायचे आहेत. हे डबल करायचे आहेत, लक्षात ठेवा. जास्त करा. यावेळेस चांगला फटका आहे, जोरकस फटका, डीप मिड विकेट वरून फिल्डर मात्र वेगाने येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. दोन्ही साईडला चळविचळ सुरू आहे तुकारामजी. बॅटिंग साईड देखील आपण पाहिली तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, मात्र तितकेच अग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते तुकारामजी आपल्याला. जसं प्रशांतजीने उल्लेख केला तर 2 जवळच्या संघामधली भिडंत आहे. वसई म्हणजे मोफास, वसईफाडा आणि धानेव मध्ये फक्त तो पेलारचा भाग आहे. त्याच्यामुळे हा खेळही तसा आहे. त्या पेलारच्या नाक्यापर्यंत खेळ आला आहे आणि आता तो रंगलाय मैदानावरती. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 36. 6 चेंडूचा खेळ आहे. हा शेवटचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट, बाहेरच्या दिशेनं थोडंसं चेंडूला घेऊन गेलं. 6 चेंडूचा खेळ आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. एसी चषक 2025. 6 चेंडूचा खेळ राहिलाय. 6 आणि 17चा कोत्रा डोक्यावरती आहेत. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, थँक्यू. कंपॅरिझन बघा. आफ्टर 5 इयर्स टीम 94 धानेव 40 आणि मोफास वसईपाडा 36. याचा अर्थ शेवटच्या षटकामध्ये धानेवच्या टीमने केल्या 12 धावा आणि तुम्हाला करायच्या त्या 17 रन. 17 धावा करायचे. चर्चा मैदानावरती झाले. खाडियांकडनं गोलंदाजीसाठी कोण येणार? आता कोणी येऊ द्या, कोणी देऊ द्या. बॅटिंग बॅट्समनला आता 2 मोठे फटके खेळणं मोस्ट इम्पॉर्टंट असं म्हणूया, मॅन्डेटरी आहेत 2 फटके खेळणं. मॅचमध्ये यायचं असेल, एनसीसी चषकामध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर 2 फटके तुकारामजी हे वेळेवर यायला हवेत, हे देखील महत्वाचं आहे. 6 चेंडू 17 धावा. गोलंदाज आपण नारंगी खाडी एंडच्या दिशेनं सज्ज झाला. त्या ठिकाणी मिस्टर रोशन. यावेळेस ऑफ साईडला चांगला फटका आहे. चेंडू हवेत आहे, मागे फिल्डर त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मात्र ही विकेट. विलासला परतावं लागेल. एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी आपण तुकारामजी पाहिली. SK11 ही आमची. जसा उल्लेख केला की खतरा होता, 17चा खतरा होता. विलास ज्याच्या बॅटमध्ये एक सिक्सर पाहिला होता समोर आणि तो मात्र बाद झालाय त्या खाडी एंडकडनं. बघा शेवटचं षटक येणार. आता बऱ्याच वेळेला काय असतं की 6-17 या एंडकडनं थोडंसं सोपं होतं, कठीण होतं. हाही फटका खेळायचा होता, जो मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा लॉंग ऑफला होता, त्या दिशेनं चेंडू खेळला गेला होता. आरामात आली आणि आझेल तो टिपला गेलाय लॉंग ऑफच्या रिझनमध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट गडी बाद झाला. त्याच्यामुळे मी का म्हटलं होतं की पहिला सामना इतर संघासाठी दिशादर्शक आहे. तुम्ही दर्शक बनून पहा आणि कुठल्या दिशेला जाणार आहे तोही पहा, म्हणून दिशादर्शक म्हटलं होतं. 5 चेंडू आणि धावा करायच्या 17 धावा करायच्या आहेत. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट. ऑन साईडला आपण फटका पाहतोय. चेंडू कॉर्नरच्या दिशेनं डीप मध्ये निघून जातो. एकदा तर वेगानं पूर्ण केली आहे, थांबवलं जातं. फक्त सिंगल मिळेल या ठिकाणी. आणि एक तुकारामजी अंतिम षटक आपल्या समोर येणार आहे, ते कोणत्या एंडनं येणार आहे हे देखील कुठेतरी कॅल्क्युलेट करणं गरजेचं होतं.
इथे मात्र तुम्हाला आता हवेच्या अगेन्स्ट मोठमोठे फटके खेळावेच लागतील जर विजय व्हायचा असेल तर. नाही म्हणून कुठला बॅट्समन कुठपर्यंत खेळायचा आहे आणि कुठपर्यंत तुम्हाला टिकून राहायचं आहे याचाही माइंडसेट तुम्हाला क्लिअर करावा लागणार आहे. 4 चेंडूचा खेळ आहे, 16 धावांची आवश्यकता. स्ट्रायकरला फलंदाज आकाश पाठलाग केला त्यांनी शफल केलं, गोलंदाजाने त्यांना टॅकल केलं. विश्वनाथ जाधव सरळ हिट करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या बाकीच्या खेळाडूंनी सांगितलं ठीक आहे आता मिस केला, पण सलमानचा बरोबर हिट केला होता, तो महत्त्वाचा विकेट होता. आता तुम्ही मिस केलाय पण ज्यावेळेला तुम्हाला हिट करायचं होतं त्यावेळेला तुम्ही हिट केला होता, तो महत्त्वाचा विकेट. आणि त्या विकेटनंतर मॅच बदलली, तो टर्निंग पॉईंट होता या सामन्याचा, तो टर्निंग पॉईंट. धावा दोडाव खास करून सलमानचं. तर जास्त वेळ सलमाननं खेळपट्टीवर घालवला होता आणि सेट बॅटर होता सलमान, ज्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार देखील पाहिले होते. यस बॅटची एच आणि या ठिकाणी मात्र टेकन विकेट डाऊन. आणखीन एक विकेट पडली गेली आहे त्या ठिकाणी मोफास पडा वसई या टीमची. आणि सलमानचा विकेट मी का महत्त्वाचा सांगतोय म्हणजे का थोडासा वेळ आहे आपण चर्चा करूया. सलमानचा आहे ना खेळ जर आपण बघितला तर दोन्ही एंडकडनं तो तितका इफेक्टिव्ह होता. या एंडकडनं त्याने रिव्हर्सिव्ह दाखवले, ते 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 15 धावांची अजूनही आवश्यकता आहेत. या एंडकडनं ज्यावेळेला खाडी एंडकडनं गोलंदाजी यायची ना तेव्हा त्याने रिव्हर्सिव्ह खेळला, एक ऑन साईडला मोठा फटकाही खेळला, म्हणजे त्याने हवेच्या विरुद्ध धावा केल्या होत्या. त्याच्यामुळे त्याचं खेळपट्टीवर राहणं मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणून ते फटका ज्यावेळेला खेळलं नव्हतं, धावा झाले ना त्यावेळेला जर तुम्हाला पुश करायचं होतं थोडासा कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं, तुम्ही डिफेन्सिव्ह माइंडमध्ये गेला की तुम्हाला शेवटच्या बॉलवरती 1 रन करायचे आहेत. कुठेतरी तो माइंडसेट सलमानचा चुकला आणि त्यानंतर आपल्या टीम सुद्धा चुकताना दिसते. नक्कीच, आणि तो डिफेन्स देखील केला अगदी विश्वनाथ जाधव यांच्या हातामध्ये. हा देखील चेंडू येते डॉट आणि तिथून मात्र या मॅचला आली खऱ्या अर्थानं कलाटणी. योग्य ते विश्लेषण तुकाराम जे तुम्ही केलं, कारण दोन्ही एंडनं चांगल्या प्रकारे सलमान खेळत होता, बॅटिंग करत होता आणि सलमान कदाचित एक तो टर्निंग पॉईंट ठरली ती सलमानची विकेट या मॅचमध्ये. आणि ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला तुकारामजी, नक्कीच चांगला फटका आहे या ठिकाणी. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर जाईल 4 धावांसाठी. डिफेंडर चॅम्पियन या धावा डिफेन्स केल्यात तुकारामजी मोफास, खास करून माफ करा टीम 94 धानीव या टीमनं. नाही त्यांना डिफेंडिंग चॅम्पियन धावा डिफेंड करणं गरजेचं होतं. शेवटच्या चेंडूवरचा चौकार फक्त ते विजयाने पराभवाचं अंतर कमी करून गेले. 10 धावांनी हा सामना जिंकलाय तो टीम. खरं तर ते टीमच आहे कारण टीम 94 धानीवचा संघ आहे. आणि या सामन्यामध्ये आपण बघितलं तर एकापेक्षा जास्त हिरो आहेत ज्यांना योगदान दिले या धानीवच्या टीमकडनं. त्याकडं मॅन ऑफ द मॅच कोण आहे त्यावरती चर्चा होईल, कारण एकापेक्षा जास्त जण ज्यावेळेला कॉन्ट्रीब्यूट करतात, ज्यावेळेला आपला योगदान देत असतात त्यावेळेला त्याची निवड करणं देखील थोडंसं कठीण आहे. पुढचा मॅच एकविरा नायगाव आणि स्वरा 11 टिवरी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वरा 11 टिवरी अर्थात प्रताप भोय यांच्या संघाने घेतला आहे. आणि एकविरा नायगाव संघ प्रथम बॅटिंग करेल. क्षेत्ररक्षण आपण टिवरी टीम आपल्याला विनंती आपण लगेच मैदानावरती दाखल व्हा. मॅच सुरू होईल त्यावेळेला दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी आपण समाज कक्षाच्या दिशेने पाठवायचा. जो खेळाडू कक्ष आहे जो बरोबर ज्या बाजूला आहे त्यामुळे तिथेही तुम्ही लक्ष असू द्या. एकविरा नायगाव टीम रेडी झाले, तुमचंही स्वागत आहे. कारण ट्रॅक रेकॉर्ड आपण सांगण्याचा प्रयत्न करू. मॅच समरी पहा टीम 94 धानीवने केल्या 52 धावा, ज्याच्यामध्ये 23 धावांची खेळी आसिफ शेख यांची महत्त्वाची खेळी, जय विश्वकर्माने 11 धावांची दिलेली साथ, शेवटच्या क्षणी मंगेश यादवने केलेला तो प्रहार 9 धावा. बॉलिंगवर पाहिली तर सद्दाम एक विकेट सतीच्या नावावरती पाठलाग त्या सलमानच्या 20 धावाने जवळपास होतोय असं वाटलं होतं, पण त्यांची विकेट आली आणि सामना देखील गमावलाय टीम खास करून बोफास वसईपाडा संघ. 10 धावांना पराभव स्वीकार लागला. 2 षटकं हाताळली, ती 2 विकेट घेतले. रोशननं शेवटच्या षटकामध्ये 2 षटकं चांगली हाताळली. अक्षय राजभर आणि 12 धावा करता 1 विकेट नंदन विश्वकर्मा याच्या नावावरती. आणि मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच नेहमीच तो टीमचा एक संकटमोचक म्हणून राहिलाय. धानीवचा एक मॅन ऑफ क्रायसिस राहिलाय नेहमीच, पण लाईमलाईटच्या बाहेरही राहिलाय.